स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC करणे बंधनकारक आहे. 18 नोव्हेंबर हे लास्ट तारीख शासनाकडून देण्यात आलेली आहे. त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट लाभार्थ्याचे आधार कार्ड, पती असल्यास पतीचे आधार कार्ड व त्यांचे पती नसल्यास वडिलाचे आधार कार्ड लागणार आहे. तसेच आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्या लाडकी बहीण लाभार्थ्याने KYC केली नाही अशाने लवकरात लवकर KYC करून घेणे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण KYC करूनही काही महिलांना आता त्याचे पैसे भेटणार नाही. आता कोणते ते महिला आहेत ते आपण पाहणार आहोत. ज्या महिलांनी आधार कार्डमध्ये छेडछाड केली होती, जसे की वय कमी जास्त करणे, नावात बदल करणे, अशा महिलांचे पैसे बंद होणार आहेत. काही केसमध्ये महिलांनी त्यांचे वय वाढवून किंवा वय कमी करून लाभ घेतला आहे. अशा महिलांचे आता पैसे बंद होणार आहेत. घरामध्ये नावावर चारचाकी पतीचे जर असल्यास त्यांचे पैसे आता बंद होणार आहेत किंवा कोणाचेही असल्यास पैसे बंद होणार आहेत. वार्षिक उत्पन्न 1.5-2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास पैसे बंद होणार आहेत. एका घरामध्ये अनेक महिलांनी जर फॉर्म भरला असेल तर बंद होणार आहे. यामध्ये फक्त एक विवाहित महिला व एक अविवाहित महिला यालाच लाभ भेटणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरत असल्यास त्यांना पण याचा लाभ आता भेटणार नाही. घरामध्ये कोणी शासकीय कर्मचारी असल्यास त्यांना पण आता लाभ भेटणार नाही KYC केल्यानंतर. इतर योजनेचा जर लाभ घेत असल्यास त्यांना पण आता या योजनेचा लाभ बंद होणार आहे. म्हणजे जे फॉर्म भरताना तुम्ही स्वयं घोषणापत्र दिला होता त्या सर्व नियममध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही आता लाभ घेऊ शकता. KYC करूनही तुमचे पैसे बंद होऊ शकता.